खूप महत्त्वाची बातमी आहे। आपण जर का जिम मध्ये व्यायाम करायला जात असाल किंवा घरी जरी व्यायाम करत असाल तर जरा काळजी घ्या, कारण नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। व्यायाम करत असताना एका 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या उत्तम नगर परिसरात घडली आहे। अजिंक्य लोडगे असे या मृत युवकाचं नाव असून तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता। काल संध्याकाळी 6 वाजता अजिंक्य उत्तम नगर परिसरातील बॉडी झोन या जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला होता। व्यायाम करताना अजिंक्यला अचानक चक्कर आली। मग अजिंक्यला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू होण्याआधीच अजिंक्यचा मृत्यू झाला होता। विशेष म्हणजे 3च दिवसांपूर्वी अजिंक्यनं जिम जॉईन केली होती आणि अजिंक्य हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। बॉडी झोन जिम म्हणून उपेंद्रनगर येथे आहे। तिथे अजिंक्य पांडुरंग लोळगे हा 19 वर्षाचा विद्यार्थी जिम करण्यासाठी गेला होता आणि सुरुवातीलाच तो 10 मिनिटं जिम केल्यानंतर तिथंच अचानक कोसळला आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे तेथील संचालक भाऊसाहेब सोनवणे यांनी दाखल केले असता तो मृत घोषित करण्यात आलेला आहे आणि जिम करता करताच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि व्यायाम करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी की जेणेकरून तुमच्या जीवावर हा सगळा व्यायाम बेतणार नाही, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी फिटनेस तज्ञ डॉक्टर सुनील मोरे सध्या आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, आपलं स्वागत आहे। खरं तर फिटनेस ही सध्या काळाची गरज बनली आहे, पण मुलं कधी कधी इतकी वाहवत जातात की त्यांना भान राहत नाही की आपण या फिटनेस पायी नेमकं काय करतोय, काय काळजी घ्यायला हवी आहे व्यायाम करताना। बेसिकली आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कसं होतं की एक 4 मित्र असतात, त्यातले 2 रेग्युलर असतात फिटनेससाठी, कोणीतरी नवीन 2 तयार होतात आणि ते त्यांना फोर्स करून जिम मध्ये घेऊन जातात। सुरुवातीला जर आपण बघितलं तर फिटनेस करताना तुम्ही फिजिकली प्रिपेअर आहेत का, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते। आपण फिजिकली प्रिपेअर नसतो, कधी कुठला तरी आजारातनं आपण उठलेलो असतो, ते पण एक कारण होऊ शकतं, किंवा कोणीतरी सांगतोय म्हणून मला फिटनेस करायचं आहे, किंवा कॉम्पिटिशन असते, मी आज 10 पुशअप्स मारलेत, मी 2 किलोमीटर जॉगिंग केली, तू पण कर। जेव्हा फिटनेसमध्ये फोर्स येतो तर अशा घटना घडण्याचे चान्सेस जास्त असतात। तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही आता म्हणालात की तुम्ही जर का फिट असाल तरच व्यायाम कराल, म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीची शारीरिक कंडिशन, शारीरिक अवस्था नेमकी कशी असायला हवी आहे जर त्याला जिमला जायचं असेल आणि व्यायाम करायचा असेल तर? यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही फिटनेस करणार असाल तर सगळ्यात पहिले एक शेड्यूल बनवा। मिनिमम 3 to 4 मंथचं तुमच्याकडे शेड्यूल हवंय आणि स्टार्ट विथ वॉकिंग। पहिले वॉकिंग पासून सुरुवात करा, ग्रॅज्युअली तुम्ही ते वाढवत जा। म्हणजे आज मी समजा एक 2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर वॉक करतोय किंवा 500 मीटर वॉक करतोय, तर मी लगेच दुसऱ्या दिवशी वेट ट्रेनिंग सुरुवात करायला नको आहे। आणि आपल्याकडे बऱ्याच अंशी असं घडतं आणि जे कोणी इन्स्ट्रक्टर असतात, मी सगळेच म्हणणार नाही, पण याच्यात बऱ्याच केसेसमध्ये असं असतं की तिथं थोडं एज्युकेशनचा एक पार्ट येतो आणि एक थोड्या वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसा रिझल्ट देता येईल याच्या आपण मागे जातो आणि प्रत्येकाच्या बॉडीला ते म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीचा एक्सेप्टन्स असं नसतो, त्याच्यामुळे अशा घटना होण्याचे चान्सेस जास्त असतात। अजिंक्यची घटना आपल्याला माहिती आहे, अजिंक्यच्या बाबतीत नेमकं काय घडलेलं असावं? म्हणजे त्याला डिहायड्रेशन झालं असेल का व्यायामाचा अति ताण आला असेल, त्याच्या बाबतीत नेमकं काय झालेलं असावं? आता जी क्लिप बघितली त्या क्लिपमधनं असं जाणवतं की तो फिजिकली प्रिपेअर नव्हताच। एक तर असं जाणवतंय, किंवा आपल्याला माहित नाही की त्याचे मागचे 2-3 दिवस, किंवा तो इंजिनिअरिंगचा स्टुडंट असल्यामुळे त्याचा कुठे स्टडीचा स्ट्रेस असेल किंवा रात्री त्याचं जागरण झालेलं असेल किंवा कुठल्या आजारातनं तो उठलेला असेल, किंवा असं असतं की मी आता आजारी पडलोय तर आता मला याच्या पुढे आजारी पडायचं नाही म्हणून मी आजपासून आता जिम सुरू करेल, माझे मित्र इतके करतायत, कदाचित थोडंफार त्याच्याकडनं अनावधानाने तशा काही गोष्टी घडल्या असाव्यात असं मला वाटतं। त्याचबरोबर नेहमी कायम चर्चेत येणारा विषय म्हणजे किती वर्षाचं झाल्यावरती जिमला जावं, किंवा तुम्ही जिमला जात असाल तर तुमचं वय काय असावं, तर एकंदरीत काय वयोगट असावा तुमचा की तुम्ही जिमला जाण्यासाठी पात्र आहात, त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मॅम, याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असे बरेच पॅरेंट्स आम्हाला भेटतात की त्यांचं एक वय वर्ष असतं मुलाचं 5-6,
त्या मुलांना हार्डकोर एक्सरसाइजेस दिल्या जातात, तर त्याने त्यांच्या ग्रोथवर नक्कीच परिणाम होतो. तर मला असं वाटतं की एक 12 ते 13 वर्षापर्यंत मुलांना एक स्पीड, थोडं एन्ड्युरन्स, थोडी ॲजिलिटी, थोडे फ्लेक्झिबिलिटी ह्या टाईपचे एक्सरसाइजेस दिले पाहिजेत की जेणेकरून त्यांची पूर्ण ग्रोथ होईल. एकदा त्यांची ग्रोथ झाल्यानंतर मसल टोन, मसल स्ट्रेंथ ह्या गोष्टी येतात. तर एक 12-14 वर्षाच्या नंतर याच्यामध्ये आपण यायला पाहिजे असं मला वाटतं. जिममध्ये किंवा घरी सुद्धा व्यायाम करताना आणि तो व्यायाम केल्यानंतर नेमकं काय करावं, म्हणजे त्याची काही मार्गदर्शक तत्व आहेत का? म्हणजे अगदी डाएट पासून ते इतर गोष्टींपर्यंत काय नेमकं करू नये, काय टाळावं आणि काय करावं? मॅम नक्कीच आहेत. जर तुम्हाला असं गृहीत धरत आपण की आपल्याला फिटनेस सुरू करायचा, तर फिटनेसचे 3 पिलर आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं प्रॉपर डाएट, तुमचं रेस्टिंग, तुमच्या बॉडीला मिळालेली रेस्ट आणि ट्रेनिंग याचं तिन्हींचं कॉम्बिनेशन असेल तर या गोष्टी इझिली वर्कआउट होतात. तर त्या गोष्टींकडे आपण पहिले लक्ष द्यायला पाहिजे की ज्याचा आपण फिटनेस घेतोय त्याचं सगळं तुम्हाला एक तर त्याची हिस्ट्री माहीत पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे कोणी त्याचं ट्रेनिंग करून घेणार आहेत तर त्यांना सुद्धा त्याच्यात काही नॉर्मल काही टेस्ट घ्यायला पाहिजेत की ज्या टेस्टमधनं तुम्हाला त्याच्या बॉडीची आयडिया येते आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याचं शेड्यूल बनवू शकतात. एक आणि सगळ्यात महत्वाचं, ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याकडे तो पार्ट नाहीच आहेत. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो, लोक येता एक्सरसाइज करता, लोक येता वॉकिंग करता, 1-1 तास वॉक करता आणि निघून जाता. एक्सरसाइज करताना जे तुमचे मसल यूज होतात तर ते कंटिन्युअस मुवमेंटमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये स्टिफनेस येतो, ते मसल कॉन्ट्रॅक्ट होता. जर आपण त्याला प्रॉपर रिलॅक्स केलं नाही, त्याला पूर्ण स्ट्रेचिंग दिलं नाही, तर ते मसल तसेच कॉन्ट्रॅक्ट राहतात आणि त्याच्यानंतर मसल रिजिड होत जातं आणि त्याच्यातनं तुम्हाला इंजुरीचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे वॉर्मिंग अप पहिले व्हायलाच पाहिजे, प्रॉपर शेड्यूल व्हायला पाहिजे, त्याच्यात कुठलाही फोर्स नको आहे. प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा आहे, प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी, प्रत्येकाचा आपली एक लेवल असते फिटनेसची, त्याच्यानुसारच त्याला फिटनेस देऊन नंतर त्याचं स्ट्रेचिंग करून तो त्या पर्टिक्युलर जागेपासून बाजूला जायला पाहिजे. डॉक्टर, अगदी शेवटचाच प्रश्न की तुम्ही आत्ताच्या मुलांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल, सावधानतेचा इशारा काय द्याल? कारण फिटनेस खरोखरच खूप महत्वाचा आहे, पण आपण बघितलं की सध्या जिमला जाण्याची फिटनेस सोबत बरीच फॅन्सी कारणंही आहेत मुलांच्या मनातली. बिलकुल मॅम, खूप चांगला प्रश्न आहे हा. याच्यामध्ये आम्ही जे बघतो त्याच्यामध्ये तर 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत की बऱ्याच वेळा लोक जिममध्ये जातात, जिममध्ये गेल्यानंतर त्यांना 3-4 दिवशी सप्लिमेंट्सच्या बद्दल विचारलं जातं. आणि मला असं वाटतं की सप्लिमेंटेशन किंवा लोड ॲडॉप्टेशन किंवा त्या मुलाला लागणाऱ्या म्हणजे डाएटच्या थ्रू त्याच्या फुलफिल होणाऱ्या गरजा, या सगळ्या गोष्टी एक तो त्याचा पर्टिक्युलर एक स्टडी ते आपण थ्रू डायटिशियनच जायला पाहिजे. तिथं कोणी इन्स्ट्रक्टरनी त्याला म्हणजे गायडन्स करायची मला वाटतं गरज नाहीये. कारण ट्रेनिंग हा एक वेगळा पार्ट येतो, डायटिशियन हा एक डाएट हा एक वेगळा पार्ट येतो. आणि बाकीचं मग जर तुम्हाला डाएट जरी घ्यायचं असेल तर तुम्ही डायटिशियनच्या थ्रू घ्या, तुम्हाला सप्लिमेंटेशन घ्यायचं असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरलाच कन्सर्न केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असे पर्सनल काही इंटरेस्ट असतात, लोक त्याच्यामुळे ते फक्त ते विकण्याच्या मागे लागतात. आपल्याला ते कळत नाही आपलं किती आपण बर्निंग किती करतो, आपल्याला बॉडीला तिची रिक्वायरमेंट किती आहे हे कळत नाहीत. आणि फक्त कुठेतरी कॉलेजमध्ये जायचं किंवा कुणाला तरी आपले बायसेप ट्रायसेप दाखवायचे आहेत, मग शॉर्टकटमध्ये लोक इंटेक जास्त करतात आणि त्याचा सुद्धा तुमच्या किडनी, तुमच्या हार्ट, लिव्हरवर परिणाम होऊ शकतो आणि याच्यातनं अशा गोष्टी घडू शकतात. डॉक्टर सुनील, आपण खरं तर खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आशा आहे की सगळ्यांचं लक्ष इथे वेधलं जाईल आणि लोक योग्य ती काळजी घेतील व्यायाम करताना, जिममध्ये जाताना. खूप खूप धन्यवाद या माहितीबद्दल.